की आजचा एक महत्त्वाचा विषय सावंतवाडीतील एका पर्यटन स्थळाचा आहे आणि चुकून जर ह्या पर्यटन स्थळाचं नाव माझ्या तोंडून आलं, मला ह्या पर्यटन स्थळाचं नाव बोलायचं नाही, जाहीर करायचं नाही. याचं कारण असं आहे, मी एक असा कार्यकर्ता आहे ज्या चांगलं कोणाचं करता आलं तर करायचं, पण वाईट कधीच करायचं नाही. त्याच्यामुळे एका पर्यटन स्थळाचं चांगलं व्हावं, तिथं विकास व्हावा, विकासात्मक व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे नाव मी जाहीर करणार नाही. आपणही कुठच्या याची वाच्यता होऊ नये ही सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे. आज आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला किंवा जो प्रकार ज्या भागामध्ये घडला त्या भागातल्या तिथल्या ज्या घडवला ज्यांनी किंवा घडविते आहेत, प्रशासन असेल किंवा कोणी परजिल्ह्यातील येऊन तिथे अवैध व्यवसाय करणारे असेल, यांना आपल्या माध्यमातून मला काही सांगायचं आहे. आणि ते सांगण्याचं कारण असं आहे की काल एका पर्यटन स्थळावरती चक्क ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक नावलौकिक असलेलं पर्यटन स्थळ आहे. तिथे हजारो लाखोच्या संख्येने पर्यटक येतात आणि अशा पर्यटन स्थळावरती मुख्य स्थळावरती एक जुगार अड्डा चालू करण्यात आला. आणि हा जुगार अड्डा काल मला इथल्या कार्यकर्त्यांनी कळवल्यानंतर मी तात्काळ इथले पोलीस निरीक्षक सावंतवाडीतील अमोलजी चव्हाण साहेबांना फोन केला. त्यांची बहीण आजारी असल्यामुळे ते मुंबईत होते. त्यांना कळवल्यानंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने कारवाईची तात्काळ कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार आहेत. परंतु त्यांच्या म्हणजे ज्या स्थळात हे सर्व चालू आहे त्या ठिकाणी तिथले पोलीस कर्मचारी, बीट हवालदार असतील, सर्व असतील, हा एवढा मोठा पर्यटन स्थळावरती जुगार अड्डा चालू असताना करतात तरी काय? आणि हा कोणाच्या वरदहस्ताने हा जुगार अड्डा तिथे चालू आहे? हे एक प्रकारचं ह्या पर्यटन स्थळाला बदनाम करण्याचा प्रकार आहे का? ह्या पर्यटन स्थळाला नावलौकिक जो आज काही मिळवला आहे, तिथले जे काही आज नावलौकिक पर्यटन स्थळातून पर्यटकांच्या माध्यमातून आलेला आहे ते कुठेतरी पुसण्याचा प्रकार होतोय का? आणि हे सर्व जर प्रकार होत असतील तर मी आपल्या माध्यमातून यांना सांगतो की पुढच्या वेळी जर असा प्रकार त्या ठिकाणी घडला तर शिवसेनेच्या माध्यमातून पहिली ऍक्शन असेल, नंतर पोलीस स्टेशन असेल. कारण हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.